हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा एक ब्लॉगमध्ये। आत्ताच सांगोळ गेली आणि मामा पण रेडी झाले। आता चाललो आम्ही ओंकारेश्वरला। तर आता डायरेक्ट तयारी वगैरे करू, डायरेक्ट ओंकारेश्वरला जायला निघू, तेव्हा भेटू सायलेंटच्या बरोबर। काय आताच निघलो, तर बघू शकता हर्षलनं मामाची तुटली बॅग आणि पाठी मागे। चला आता रिक्षा बसू, जाऊ, रिक्षा थांबले आपल्यासाठी। चला डायरेक्ट आता ओंकारेश्वरला। दम जरा सोडा गावचा थोडा काही करू जरा दम तुम्ही आलाय बारा अग पाऊस आलाय बारा हातान और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा एक ब्लॉगमध्ये। आत्ताच सांगोळ गेली आणि मामा पण रेडी झाले। आता चाललो आम्ही ओंकारेश्वरला। तर आता डायरेक्ट तयारी वगैरे करू, डायरेक्ट ओंकारेश्वरला जायला निघू, तेव्हा भेटू सायलेंटच्या बरोबर। काय आताच निघलो, तर बघू शकता हर्षलनं मामाची तुटली बॅग आणि पाठी मागे। चला आता रिक्षा बसू, जाऊ, रिक्षा थांबले आपल्यासाठी। चला डायरेक्ट आता ओंकारेश्वरला बसलो रिक्षा। बघू शकता हाल रिक्षा आमचं लय बेकार, लय बेकार। वाटोला दिले, वाटोला कसं बसलं बाहेर पाय काढून। इकडून कुठं चालला ते तिकडून गेलं। आपली रिक्षा ती बरी। अरे इकडून चालला ते तिकडून गेल्या। अरे इकडून गेले, नेतो वाटतं आपल्याला। लय बेकार, जल्दी पोहोचेंगे उधर से लेके। चला आता ब्लॉग ना करीत, नंतर डायरेक्ट उतरल्यावर करीन, तवर ना करा। ओंकारेश्वरला जायला बसमध्ये बसून बघू शकता तुम्ही। हारिदा आहे की ते हर्षल, सगळी पाठीमागं आपली गॅंग आहे। रोहितदा बघू शकता, त्याचा मोबाईलचा डिस्प्ले गेले, काही करू शकत ना हल्ली तो। वाटोळा हाल बेकार काम। 35-34 साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। बोलवाला म्हणून त्याच्यामुळे डिस्प्ले आला, काही करू नाही शकत आपण। दम जरा सोडा गावचा थोडा काही करू जरा दम तुम्ही और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। आलाय बारा अग पाऊस आलाय बारा हातान उतरल्यावर नाश्ता खायला, आमचा नाश्ता करायचा मूड ना। आम्ही गेल्या तर मका खायला, बघू शकता तो बुजा सगळ्या तिकडं। यांना लय डेंजर भूक लागली दोघांना। कितने करना तुम्हारे? 3-4 जरा मका खाऊ, जाऊ परत बसमध्ये बसू, घाटान उलट्या करू। उलटी वगैरे विषयच नका, उलटी करो पोटाची आत्रा हिलो। मग कळले ना आमचं आता या खायला। हरिदा बोलतो फोनवर, इकडे बी घातान मी अर्धा कापवला। मग खाऊ ना, जाऊ बसमध्ये नाश्ता वगैरे करून आलो आणि परत बस चालू झाली। आणि नाश्ता झाला, गाडी लावलं नाही। हरिदा आवाज वाढव ना। दारू नाही पण तनस पाय। और थोड़ा होगा, इतना बड़ा है तो आंगन में एक वजह जैसे शेर मारोट
या आवऱ्या आवाजान कान बहिरे होतील. ज्यादा बड़ा है मैं बहरा होगा इतना आवाज में. क्या बोलेगा तो तेरे को अंकल बोलो थोड़ा आवाज नहीं आ रहा. टोपना का अरे बहरा लगाओ. काका आवाज आ ओय ताऊ. बोलो ना यार उसको. बोलो ना आगे लगेगा. बोल रहा है यार. बंद कर दो. अरे आवाज नहीं आ रहा. आवाज समझ में नहीं आ रहा है. अरे इतने आवाज से कान फुटेगा ना अभी. शंकरा लागी मेरी तेरे संग लगी ओए शंकर. तुम चुप बैठो मैं बोल रहा है. लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. अभी चुप. A few moments later. त्याला मका गुडशे आणले त्याने. अरे मका गुडशे आणले. वो मक्का अमरीका से लेके आया. अभी क्या करेगा यार. ध्यान देना पड़ेगा. अमेरिकेचे मका. त्याला बरं आमच्या बसले आमच्या गावात बसलं तर मरतील ना. हाकल दिली बी बरं गावांच्या. काय बोलणार आधी लोक कुठून राहिले ना कुठून घेऊन यांना किंवा माहिती आवाज कशी येणार. क्या केली सोडतो बघ तो सोडतो देखा. ओंकारेश्वरला बघू शकता मामा वायफायचा पासवर्ड घेतले. आता मस्तपैकी ब्लॉग अपलोड करताना हे जरा डिस्कस करताना रूमचा. तर रूम बघू आता कसं डायरेक्ट जाऊन झोपू जरा फ्रेश वगैरे व्हावू आणि मग जाऊ नर्मदा नदीवर बोलीला ओंकारेश्वर वगैरे तुम्हाला सांगू कसं काय आहे रिव्ह्यू इकूनच्या बघतान हो करतान. पण काही समजणार आहे ना मी कवतल्या त्या. तर चला डायरेक्ट आता डायरेक्ट तिकडे नर्मदा नदीवर भेटू. जेवायला सांगितलं पहिले नंतर जाऊ नर्मदा नदीवर. बँका रोड लागतं इकडे. बँका रूम लागतो करा आपलं फुकाट. आपलं काला पडलो 2 दिवसांनी हो लय उजेड पडलेला. तर चला आता जेवू डायरेक्ट नर्मदा नदीवर जाऊ. मस्त आंघोळ करू. संध्याकाळचे पीठ खायला लागेल आणि मग परत रूमवर येऊनच झोपू ना. मग जाऊ संध्याकाळचे डायरेक्ट फिरायला. चला डायरेक्ट आता जेवू ना मग भेटू. बघू शकता जोर घेतले आई. लय डेंजर भुका लागल्या ना सगळ्यांना. ते तिकडे बसल्या ते वेगळं त्यांना वेगळं करलं ना आम्ही. जोर घेतले आई बस लय बेकार जेवण. जेवून डायरेक्ट आता नर्मदा नदीवर जाऊ आंघोळ करायला. झालेलो जेवून रूमवर बघू शकता. हे पण आले ना आता नाही येऊन डायरेक्ट झोपल्यान. येऊन रिमोट टकला एसीचा. जायचं का ना. थांबरे जरा नंतर जाऊ अंग धावला. चला मी पण फोन चार्जिंगला लावता. अंग धावायला लाव. असली रे लोंडा. आता आम्ही निघलो नर्मदा नदीवर जायला आंघोळ करायला. बघू शकता तुम्ही आता चिकडांशी जाताना आम्ही गल्ली बोलातून गल्ल्या गल्ल्यांशी नेतात. यांना माहीत आहे कारण येईल तर आम्हाला काही माहीत नाही. आम्ही पहिल्यांदा आल्या. चला आता बघून येतील. हे 2 मंदिर दिसतात. कधी पण चला इकडून. पहिले 2 मंदिरांना जायचं. चला काहीच 2 ज्योतिर्लिंग आहेत ते करूया. हा नंतर बघू. सब चले अभी बॉईज. पूर्ण ब्लॉक मध्ये आलोय. सिंगल असेल तर बघा. आलो आम्ही नर्मदा नदीच्या काठावर. आणि हा ओंकारेश्वर बघू शकता तुम्ही. तेव्हा हे लय डेंजर आहेत ते. कुठे बी नागार का निघतात. तर आता बघू आमचा कसा प्लॅन आहे. बोटिंग जायचा प्लॅन बोलता नाही. बोटिंग जायचा इथे शनी आहेत. बघू आता जायचं ना आता. बोटिंग जायचा कसा बी चालेल.
चला तुम्हाला सांगते ना, तोपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि लाईक करा. चला बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या अगोदर पाण्यात एकटाच गेले. आता भाऊला चालले. चला आता थोड्या टायमात आपण पण जाऊ. विनय तू चालले का पाण्यात? का थंडी येत? कपडे काढून गँग सगळं उघडं झालं अंग धावाला. विनय अंग ना जाऊस ना जराक्ष फक्त फोन बघर बस. चला काय अंग जाऊ आता. मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार बघू शकता तुम्ही. मजा आली एक नंबर. चला आता होडीत जाऊ. आता होडीत गेलो की तुम्हाला दाखवू पुढे काय होईल ते. वाचलो तर होडीत. आता फक्त आम्ही डॅममध्ये पाहून आलो आहे. आता रूमवर जाऊन चेंज करून दर्शनानंतर जाणार आहे. हां दर्शनानंतर पुढे आमचे कुणाल दादा फ्रॉम कोलेगाव. कोलेगाव. तर चला दर्शनाला नंतर येऊ. आम्ही होडीत नाही गेलो. आता आम्ही चार कपडे बदलवू ना मग जाऊ. पाया पाया परत जाऊ मग होडीत बिडीत जाऊ. AC फुल चिल्ड करून ठेवलं. बंदच नाही गेली वाटतं AC. हा अर्शू नाही पण आता थंडी लागते बाकी काय करीत ब्लँकेट मध्ये घुस. आज 100% आपल्याला अंगावं लागेल. चालू करो लावा ते काय आता कपडे बदलवू तर मग भेटू. आता आम्ही कपडे चेंज केलं आणि निघलो. बघू शकता तुम्ही कशी ड्रेसिंग आहे. तर चला डायरेक्ट आता होडीन जाऊ. नर्मदा नदींच्या डायरेक्ट कुठे आहे आणि ओंकारेश्वरच्या मंदिरात. चला मामा पण रेडी झाले इकडे आणि सगळं बाहेर रेडी आहेत. चला जाऊ डायरेक्ट आता. आम्ही होडीत बघू शकता. चला होडी. येस गाईज फक्त बोलतं 10 जण लावू शकतात. आम्ही 8 जण. 2 जणांना बोलतं रिक्षा आणि बोलतं कोणला यायचं असेल तर या 2 जणांना या पटकन. चला जाऊ डायरेक्ट. कभी ठीक होएगा या भी ठीक चलेगा. भैया बहुत सारा आमने सामने बैठ जाओ. आगे बैठ जाओ. नहीं आमने सामने बैठ जाओ. नहीं बस सारा आमने सामने बैठ जाओ. भैया आगे चलो भैया. अरे भैया समझाने में अच्छा रहेगा आपको. भैया तुमने चित्रा दिया हमको. नहीं बैठ जाओ समझाने में अच्छा रहेगा. तुला आला का? आलाय तरी लावत नाही. काही सगळे जॅकेट घेतलं आता. बालान जॅकेट घालायला लावलं. चला आता काढू. निघलो बोटमधून बाहेर आणता ये निघताना पाणी स्लो होत लय. जॅकेट बी घालीत नव्हते.
चला रे वाटावट. चला आता वरती जाऊ. आणि लागलो लाईनीला लास्ट पर्यंत जाईल तरी मी घालती तुम्ही तरी पॅन आहे इकडं काम बच्चीच झालं इकडं. चला आता डायरेक्ट इकडे अंगाने चला बाय चालतो झालं. चला आता काय वरती गेल्यावर भेटू. अर्धा एक तास झाला पण लाईनच ते टाकतो ना. इथे एक मंदिर आहे आरिंद्याच्या अंगाने आपला गणपती पण आहे तर भुक्तेश्वरचं मंदिर आहे इकडे अंगाला लय डेंजर. बाया का देव होत्या काही सांगत ना नाव अजून सांगला ना वरती गेल्यावर नाव सांगतील. चला डायरेक्ट आता वरती गेल्यावर नाव बी सांगतो नाव. दोन तास लाईनीला उभा होता इकडे अंगाने बघू शकता काही लाईन तुम्ही लय मोठी लाईन आहे. काम बच्चीच झाले. रोहिदा कसं वाटतं लाईनीला लागून. चांगलं वाटतं बाबाच्या दर्शनासाठी लाईनीमध्ये आहे. चालेल जे मग ते अर्धा आपलं पूर्ण दिलं त्यांच्याबद्दल काही बोलशील तू. येतो धीर घ्या येतो. चला वाटते आवडी मजा येते सांगू शकत ना. सांगू शकत ना आवडी मजा येते. आगे आ जाओ आगे आओ. A few moments later. आपण पण शंभर द्या. मस्तपैकी दर्शन वगैरे केला आणि आता निघलो आज आम्ही घरा इथे रूमवर जायला. राम झुलावरती आहे. राम झुलावरती आहे. हवे मी हलताय. या साईडला डॅम आहे बघू शकता तुम्ही. डॅम दिसत नसेल कालोखान. इकडे घाम चमकतं रेल काम 25 लाईनीला पण दर्शन पण तसा भेटला. कडक दर्शन भेटलं. एक नंबर. जरासा शूट झाला असेल तर मी टाकीन. कॅमेरा बंद करायला लावला म्हणा चालू होता. फोटो टाकीन व्हिडिओ पण टाकीन थोडीशी करलेली. चला डायरेक्ट रूमवर फिरून दमलो आणि आता जेवायला लय भूक लागली बेकार. हर्षू आला गुड. भूक लागले का ना. उपास इकडे उपास आहे ना म्हणून. चला जेवू मग भेटू रूम मध्ये. कुठलं पाठव सांग. ते रेमीने माहिती आहे.
काही दुपास आहे मामाला म्हणून या जेवायला आता सगळे जेवण आल्या ना जेवू जाऊ डायरेक्ट झोपायला. लय डेंजर भुका लागल्या सगळ्यांना. चला जेवू पटापट राहू का.